वरुड मोर्शी मतदारसंघात यावेळी खूप जास्त उमेदवार रिंगणात आहे। का बरं? मागच्या गेल्या 5 वर्षात आमदारांनी विकास कमी केला असं वाटत आहे का? म्हणून सगळ्यांनाच उभं राहावं वाटत आहे यावेळी। जो काम करणार त्यालाच देणार लोक वोट, कोणाला मते बीजेपीची सीट निघणार आहे 100%। चंदू भाऊ यावलकर फक्त मजुराचं मरण आहे। लाडक्या बहिणीला मदत देते, लाडक्या भावापासून काढून देते। का बरं? मजूर कष्ट करते। 100% चंदू भाऊ यावलकर। नाबालिग आहे का तो? 10,000 कुणाला तुम्ही अरे 10,000 म्हणायच्या लायकीचा नाही तो। 4,500 कोटीचा अमरावती जिल्ह्याच्या मंत्रीनं सुद्धा नाही आणला। यशोमती ताईचा निधी तेवढा नाही आहे, काहीच नाही, शून्य आहे। कोणाचा विकास झाला? स्वतःचा झाला तर आमदार साहेबाचा विकास। आमदार साहेबांना स्वतःचं 75 कोटीला शेत घेऊन लेआउट टाकलं। कुठं बाप्पा? नागपूर रोडवर। काय बोलता? हो 75 कोटी। 75 कोटी। लोकांना फक्त काय पाहिजे माहितीये का? कुठून तरी आपला गल्ला भरला पाहिजे। सगळ्यांना माहित आहे कोण निवडून येते कोण नाही निवडून येते। जो काम करणार त्यालाच देणार लोक वोट, कोणाला देईन? धोका भैया साहेबांनी केलाय की देवेंद्र भुयारांनी केलाय? वेगळं का झालंय? आपण धोका नाही म्हणू शकत मॅडम याला। हे राजनीतीचे स्टंट आहे। अजित दादाचाच फॉलोअप आमच्या दादानं केला आहे आणि ते स्थिर राहिले आहे। यावेळी निवडून येतील का? काय चित्र वाटते? आता एवढी मोठी डेव्हलपिंग करून दादा तो आमची हे आहे का आणि जनताची सहानुभूती आहे। देवेंद्र भुयार वाटते का येईन म्हणून निवडून? माझ्या मतानुसार जे देवेंद्र भुयारनं वक्तव्य एक वेळा सादर केलं होतं भाषणामध्ये, 3 नंबरचा गाव है ना, तुम्हाला माहित आहे ना, याच्यामुळं सर्व जनतेचे थोडेसे मन दुखावले गेले आहे। 3 नंबरचा गाव बोलले ना, काय बोलले ना? आता तुमचा जो प्रश्न आहे प्रत्येक आई वडिलाले आपलं लेकरू प्यारं असते, हे माहित आहे ना बा? आहे ना बा? 3 नंबरचा गाव हा शब्द थोडा जनतेला टोचलेला आहे, खुसलेला आहे, मन दुखावले आहे। देवेंद्र भुयारनं असं वक्तव्य केलं योग्य आहे की नाही? तुम्ही सांगा। 18 वर्षानंतर बोला तो नाबालिग आहे का तो? त्याला असं बोलणं योग्य आहे काय? तुम्ही सांगा। तुम्ही पत्रकार आहे, माझ्यापेक्षा समजदार आहे। योग्य आहे की नाही? 10,000 कुणाला तुम्ही अरे 10,000 म्हणायच्या लायकीचा नाही तो। किती रुपयाचे कामं केले? मते बीजेपीची सीट निघणार आहे 100%। चंदू भाऊ यावलकर दाव्याने सांगतो आम्ही। 100% चंदू भाऊ यावलकर। 100%। त्याच्या मागचे कारण आहे, काय कारण आहे? एक तर सिटिंग आमदाराला तिकीट भेटली नाही, भेटली तर झगडा करून भेटली, प्रॉपर भेटली नाही। कारण त्याची किती लायकी होती हे आपल्याला आता समजलं, बरोबर। एक तर सर्वात पहिले त्यांची तिकीट डिक्लेअर व्हायला पाहिजे होती। का? कारण तो हा सिटिंग आमदार होता। सिटिंग आमदारात सर्वात पहिले प्राधान्य असते, बरोबर। मग का नाही भेटली? निधी आणला पण कुठे खर्च केला? पांदन रस्ते। अरे काहीतरी विकासाचे काम नाही ना, तिथे जास्त पैसा भेटतो। गिरीश कराडे निवडून येते इथं 100%। तुतारी शरद पवारची। अरे येतेच ना हो। तुतारी आजच नाही, या वर्षीच नाही, तर इथून मरेपर्यंत मी मरेपर्यंत येणारच नाही। आमच्या मतदारसंघात नाली, रस्ते, लाईट ह्या विकास नाही आहे। मेन मुद्दे आहे संत्रासाठी कारखाना इथून 30 वर्षाच्या अगोदर आमच्या इथं आलेला आहे, अजूनपर्यंत चालू झाला नाही। धरणं बांधून ठेवले, पाणी अडवून ठेवलं, पण त्याला दरवाजेच नाही। लोक पाण्यासाठी मरून राहिले। या विकास होऊन राहिला काय? काहीच विकास नाही आहे या आमदाराचं। मी तर पाहिलंच नाही हिवरखेड्यात। मी हिवरखेडले असतो, पण हिवरखेड्यात आमदाराले अजूनपर्यंत पाहिलं नाही। 5 वर्ष सत्ता होती, त्याच्यात एक कोरोनात वेळ गेला, तो आता थोडासा वेळ झाला। जेवढी भारतीय जनता पार्टी विकास करण, हे बाकीचे पक्षावाले विकास करत नाही। हे माझं 100% मत। भारतीय जनता पक्षानं अजित दादा एकत्रच आहे ना युतीत? आता झाली त्याची। आमदाराच्या जमीन आहे तिथंच पांढरा रस्ता सिमेंटचा कॉन्क्रीटचा झालाय, बाकी ठिकाणी असा मातीचा आहे। खरी गोष्ट आहे, त्यांनी हे बोलले की नाही ते खरी गोष्ट आहे। कोण निवडून येईल? मी बहुजन समाज पार्टीचा सदस्य कार्यकर्ता आहे, पण माझ्या बहुजन समाज पार्टी येऊनच नाही राहिले, नाही तर भरपूर काय विकास केला असता। कोण नाही येऊन राहिली? येऊन नाही राहिले म्हणजे गरीब पक्ष लोक खपल्या जाते, म्हणून येऊन नाही राहिले। लोक खपल्या जाते ना।
एक नंबर बोललाय हा. आणि म्हणूनच मोदी साहेबांना जाहीर केलं काँग्रेस मुक्त भारत भ्रष्टाचारमुळं. भ्ष्टाचार कोणाचा पैसा खाऊन राहिले तुम्ही? मोदी सरकारनं हे जे फुकटात देणं चालू केलं हे तुम्हाला पटून राहिलंय काय? ते जनतेसाठी पाहिजे योजना असतेच त्या फुकटातल्या. रोजगार कोण देते, कामं कोण देते कामं हाताला? आहे, सर्वर आहे, पगार आहे, भरपूर आहे. लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना मोदी सरकारच्या लागली किंवा एकनाथ शिंदेच्या लागली. आपल्याला हेच सरकार पाहिजे, यायचेच आपण माणसं आहे. बिलकुल 100%. जगदीश बोळाखे पोरगवान काँग्रेस रोजगार नाही पाहिजे, रोजगार नाही, आपण रोजगार नाही कास्तकार पाहिजे. आहे, कास्तकार आहे आपण. हा. तरुण पिढीला रोजगार नाही पाहिजे का? फुकटातच पाहिजे का? नाही नाही, रोजगार देऊन राहिले, सगळं देऊन राहिले. मॅडम असं नका बोलू. नाही नाही, हाय हाय, तुम्हाला काय मिळतं सगळं बरोबर आहे. भरपूर रोजगार आहे. आम्हाला माणूस नाही भेटत, एक पाणी ओलाले बेकारी आम्हाला दिसतच नाही. भरपूर आहे रोजगार, करणारवाल्यासाठी भरपूर आहे. आजच 51,000 त्याने हे दिले. बरं कोण कोण निवडून येईल मग? वरुण मोर्शीद. चंदूभाऊ यावलकर. कसा माहोल आहे राजकारणाचा मोर्शी मतदारसंघात? एक नंबर. आजपासून गिरीश कराडेला तुतारीची तिकीट भेटली, हा, त्याच्यानं सर्व आनंदाचं वातावरण आहे इथे. वाटते का निवडून येईल म्हणून? निवडून 100%. किती मतांनी? ते नाही सांगू शकत, पण निवडून येते 100%. काय म्हणता, आमदारांनी काही कामं केली की नाही? काहीच मागच्या नाही, 5 शून्य शून्य आहे का? काहीच नाही. नाही नाही, फक्त ठेकेदारांचे फोटोच भरले त्यांना फक्त. काम केलं आतापर्यंत त्यांनी पर्सेंटेजनेच काम केलं आहे. त्यांचं घर भरलं आहे, बाकी लोकांचं काहीच नाही केलं आहे. आश्वासन देऊ कोणाचंच काम केलं नाही त्यांनी. आता जर त्यांना जर कामं केली असते तर तुतारीची तिकीट त्यालाच मिळाली असती. वरुण मोर्शी मतदारसंघात झाला म्हणते ना विकास? विकास झाला? कोणाचा विकास झाला? काय म्हटलं? स्वतःचा झाला तर आमदार साहेबाचा विकास, फक्त आमदार साहेबांचा? आणि जनतेचा नाही झाला आतापर्यंत. स्वतःचा कडून घेतला त्यांनी आमदार विकास. साहेबांना स्वतःचं 75 कोटीला शेत घेऊन लेआउट टाकलं कुठं बाप्पा? नागपूर रोडवर. काय बोलता? हो. 75 कोटी? 75 कोटी, 40% मध्ये आहे तो आमदार त्याच्यामध्ये. बोला ताई. प्रदीप, माझा प्रदीप कांबळे नाव आहे. हा, आमदाराची काही कामं? कामं फक्त संख्येने आकडे नाही, परंतु ऍक्च्युअली असं सॉलिड काम रोजगाराचं किंवा शेतकऱ्यांसाठीच काही नाही. रोड नाल्या काम आहे फक्त. बाकी कोणत्याच आमदारानं एवढा निधीने आणला म्हणते जेवढा त्यानं आणला? हे फालतू आहे. एखादा साधा माणूसही झाला तर निधी जो आमदाराला भेटतो तो भेटतच असते, पण मतदारसंघामध्ये एखादा संत्रा प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी असं ठोस काहीच एखादा कारखाना नाही, काही नाही. फक्त निधी आणला म्हणून त्याचे पर्सेंटेज का त्याचे तेवढेच पर्सेंटेज घेतले 10% न किती कमाई केली असेल मग? 100% जनता म्हणून राहिली, ठरलेलं आहे. एवढे 50 जेसीबी फुलं टाकते जेव्हा, ज्या लोकांनी वर्गणी करून निवडून आणलं तो 100 जेसीबी फुलं टाकून राहिला. पैसे कुठून आले? आम्हीच वर्गणी दिली. आमदारांनी काही केलं नाही का? आमदारांनी काय केलंय, एक मिनिट, आमदारांनी काय केलंय हे सामान्य नागरिक सांगतील. सामान्य नागरिकांचं काम करण्यासाठी रात्रंदिवस झटणारा आणि रात्रंदिवस काम करणारा नेता पाहिजे. रात्रंदिवस काम करण्यासाठी जो नेता निवडायचा आहे त्याला जिवंत ठेवायचं असेल तर ते जिवंत करण्याचं काम हे आता आम्ही नागरिक करू, आम्ही मतदार करू. कोणी उभे राहा, भांडा पळा, आम्हाला काही घेणं नाहीये. फक्त आमच्या जवळचा रस्त्यापर्यंत विकास करा. विकास झाला का नाही झाला? जेव्हा फक्त संध्याकाळी मतदारसंघात विकास होऊन राहिला का नाही होऊन राहिला? राजकारणच होऊन राहिलं नाही रस्ता नाही हो? बरं लाडकी बहीण काय म्हणते? चांगली एकदम चांगली, खुश आहे एकदम बढिया. 1500 रुपये महिना सगळं चालू आहे. मस्त. हो काका? चंदू येते, चंदूवर चंदू यावलकर येते. 100% चंदू येते. 100% येऊन जाते. कारण मी कोणाचं पक्क्यात अमर काढेल अजून पाहिलं नाही इकडे वरुडात. इथून निवडून जाते, आपल्या मतदारसंघात कामं करते. हे आमचं का पडीत आहे का वरुड? नाही, संपूर्ण देशच बीजेपी आहे. हिंदुत्वासाठी बीजेपी कोणी उभं करा. त्याचं भाग्य असून तो येईल, त्याचं भाग्य असून तो येईल. अनिल बोंडे 13,500 मतं घेतले होते वरून. आता वोटिंग वाढलं, 18च्या कमी घेणार नाही बीजेपी. मॅडम यंदाच्या साल बीजेपीचा दुसरा अभिनय तो कुछ नाही. पहिला राष्ट्रवादीचा होता, त्यामुळे कसा लोकांचा कल वाढत गेला बीजेपी.
कारण की कसं विकासाचे जे कामं आहे हे तसं आणि राष्ट्रवादीने कसं दुर्लक्ष झाला विकासाच्या कामाकडे, तर भाजपाने हा मुद्दा उचलून धरला इथं. त्याच्यामुळे लोकांचं मत सहज त्यांच्याकडे वळलंय. निवडून आल्यानंतर भेट घेणं अतिशय महत्वाचं आहे, काय का जेणेकरून लोकांच्या समस्या त्यांना माहीत होतील. कार्यकर्ते का तुम्ही? हो हा? हो, काय म्हणते मग माहोल? वरांचा एक नंबर आहे. काय काय यावर एक करता नंबर. बसा? येईन का निवडून? बिलकुल 100%. किती मतांना? आता 10,000च्या वर लीड. टक्कर कोणासोबत आहे? टक्कर विक्रम सोबत होऊ शकते. विक्रम ठाकरे? माझ्या आमदार? आमदार? आमदार चंदू यावलकर. त्याच्यासोबत नाही का टक्कर? नाही नाही, किती नंबरवर? चौथ्या क्रमांकावर राहील आमदार. आखरी ढांग. हा, कामं नाही गेले त्यानं, बदमाश आहे तो. काका काय वातावरण आहे तुमच्या वरुड मोर्शी मतदारसंघात? आमच्या वरुड मतदारसंघात वातावरण एकदम छान आहे आणि 2 कॅन्डिडेटून एक आपला देवेंद्र भुयार किंवा चंदू यावलकर, दोन पैकी एक दोघं कोणी येऊ? कोणी. मतदान गुप्त आहे ना. मी कसं सांगू? महायुतीने एकच तिकीट द्यायला पाहिजे होती ना. महायुतीने एकच तिकीट द्यायला पाहिजे होती ना. मग असं दोनचं काऊन खिचडी काऊन केली? आता काय लोकांना त्या युतीले माहित, आम्हाला माहित आहे का त्याचे एखादे 4 झाले का 2 झाले. सांगा बा, असं करावं लागत. हे ते न करा म्हणलं आहे. मतदानाला विचार आणला त्यानं कोणाला जेव्हा कोणाला मतदान वाटलं ना. हा मग है ना? चंदू येते, चंदूवर चंदू यावलकर येते. 100% चंदू येतो. 100% येऊन जाते. कारण मी कोणाचं हा? पक्क्यात. पक्के होते? हा कशी वातावरण घेता कशी तुम्ही? घेतं म्हणजे असंच सहजासहजी बोललं तर सांगते आपल्या मनातली गोष्ट. असं आहे. आम्हाला कमायला मत द्यावा आहे. कमळाले मत द्यायचं आहे. हा कमळ येते तुम्ही. बिलकुल पक्क्यात. हा तुम्ही सांगा. कोण येते निवडून? निवडून आवाज जोरदार आहे. चंदू भाऊ यावलकरची आवाज साऱ्यात एक नंबर आहे. आमच्या मते एक चान्स देवेंद्र भुयारला मिळाला, हा चान्स चंदू यावलकरला मिळावा अशी बहुतेक जनतेची इच्छा आहे. अशी इच्छा आहे. नवा चेहरा भेटून जातो. तुम्ही सांगा. बीजेपी हा? बीजेपी बीजेपी कोण? चंदू यावलकर? चंदू यावलकर चांगला वारा आहे. चंदू यावलकर, हा? चंदू यावलकरचा एक नंबर वारा आहे. कोण पण चंदू यावलकरच कोण आहे? चंदू काय कामं चांगलं आहे, माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे सगळ्या गोष्टींना आणि पक्षही चांगला आहे. त्या पक्षाशिवाय पर्यायच नाही दुसरा. अरे मी तर सांगतच मंगाने अरे पण आवाज नाही आला ना. आवाज नाही आला. कोण होतं डबल आली? अरे पक्का आहे चंदू कमळ. आमच्या मतदारसंघात आता तोच एक माणूस पक्का आहे आम्हाला. बस विक्रम ठाकरे टक्कर देते म्हणते. टक्कर तर देणारच आहे, पण ते आता टक्कर मध्ये सगळं आता असं होणार आहे का विभाजित मतदान. चंदू भाऊ निवडून येणारच पक्का. तुतारीची पेटी बंद करायची आहे. कमळ पक्का. मागच्या वेळेला निवडून दिलं, अजून त्याचा चेहरा नाही पाहिला. खासदार आमदार जो गेला मग काळे, अजून त्याला पाहिलं. अमर काळेले अजून पाहिलं नाही इकडे वरुडात. इथून निवडून जाते, आपल्या मतदारसंघात कामं करते. हे आमचं का पडीत आहे का वरुड मोर्शी मतदारसंघ आहे का आमचा वरुड, म्हणून आम्ही माणसं निवडून वोटिंग करत होतो. बस यावेळेस वोटिंग कमळ. तुम्ही सांगा काका. आम्ही बीजेपीच माणसा कमळालाच देणार आहे. मग बहुमताने निवडून आणणार आहे. हा चंदू यावलकर. बीजेपी बीजेपी वाला एरिया होय का? बीजेपी वाला एरिया होय का म्हटलं या? नाही संपूर्ण देशच बीजेपीचा आहे. महाराष्ट्र बीजेपीचा आहे. बीजेपीचा आहे. हिंदुत्वासाठी बीजेपी. धर्म यांनी नंतर आणलाय, त्यांनी अगोदर केलाय. गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेसनं तेच काम केलं आहे. काँग्रेस सगळं घेऊन चालत सगळं होतं. फेवरेबल कोणाचे आहे? काँग्रेस सरळ मुस्लिमला फायदा पोहोचवते पूर्ण. आणि आजही त्यांना समजून राहिलं तरी मुस्लिमाच्याच बाजूनं. पण आता सांगा, आताही मागण्या त्यांनी तेच मान्य केल्या. त्यांचे स्टॅम्प घेऊन गेले, मागण्या घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की सत्तेत आल्यानंतर आम्ही तुमचा विचार करू. म्हणून त्याच्यासाठी हिंदुत्वासाठी बीजेपी कोणी उभं करा. उमेदवार नसेल तरी चालते. 14,000 वोटिंग बीजेपीचं होते. हा. त्याचं भाग्य असून तो येईल. हा. त्याचं भाग्य असून तो येईल. अनिल बोंडे 13,500 मतं घेतले होते वरून. हा. आता वोटिंग वाढलं. हा. 18च्या कमी घेणार नाही. बीजेपी बिलकुल परफेक्ट अभ्यास आहे. काका मगाशी आवाज गेला ना.
बीजेपी 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 येते मॅडम यंदाच्या साल बीजेपीचा तुझा अभिनय तो कुछ नहीं 12 साल 12 साल अरे आहे तू बीजेपी सगळं बीजेपीचा माहोल आहे. बीजेपी येऊन असं माहोल आहे इथं. चांगला आहे ह्या बीजेपी वाला एरिया होय काय नाही एरिया गिरिया काही नाही आहे मग आमचं मत आहे बीजेपी कडे काय वातावरण काय वरुण मोर्शी मतदारसंघातलं इथं तर मला पुरे बीजेपीचं दिसून राहिलं. नाही असं काही नसते बीजेपीच आहे बा हा, सगळीकडे डिवाइड आहे तेच काही नाही हा. तुम्हाला कोण पाहिजे मग नाही, आम्ही तर आहे बीजेपीचे बीजेपीचेच आहे. नेता चांगला आहे तो कर्तृत्ववान आहे प्रामाणिक आहे आणि समाजसेवक आहे. म्हणून यावलकर मला असं वाटतं चंदू यावलकरचा यावं मावला आहे माहोल आहे. हो निवडून येईन काय चंदू यावलकर येईन निवडून. हो. कितीची लीड घेईन हा कितीची लीड घेईन असं वाटतंय 10,000ची लीड घेईल जास्त नाही देवेंद्र भुयारालाही मत भेटन असं नाही आहे महायुतीचे दोन झाले हो. ना आता. हो तर मग त्यांचा प्रॉब्लेम आहे तो का जे महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करून राहिले त्यांच्यातच तर प्रॉब्लेम आहे एकच उमेदवार द्यायला लागत होता ना यावलकर यावलकर. हो. मला वाटतं देवेंद्र भुयार द्यायला पाहिजे. देवेंद्र भुयार किंवा यावलकर कोणी दोन पैकी एक. देवेंद्र भुयार किंवा यावलकर कोणी दोन पैकी एक. अरे कहना क्या चाहते हो? हा यावलकर दिला तर चांगला आहे ना महायुतीचा. पण यावलकर आमच्यासाठी चांगला आहे तुमचं मत पहिले घ्यावं लागेल मला आता. बोला माझे भाऊ निवडून आले पाहिजे हा. माझं एवढंच मत आहे धन्यवाद. माळी समाजाचं. वरुड मोर्शी मतदारसंघात चौरंगी लढत आहे. हा आता 10 दिवस बाकी आहे. काय वाटते कोणाचं वजन जास्त आहे आता? आपल्या मतदारसंघात काय गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी जे प्रश्न आहे महत्वाचे ते त्यांनी उचलावे आणि जनतेला सहकार्य करावं. काय मधा भेटी घ्यायला पाहिजे. काय निवडून आल्यानंतर भेट घेणं अतिशय महत्वाचं आहे. काय का जेणेकरून लोकांच्या समस्या त्यांना माहीत होतील. काय असं करून ते आपलं मत हे करायचं आणि त्याच्यामध्ये सध्या काय कमळ हे सगळ्यात चांगलं सध्या आहे. काय चंदू यावलकर हो ते निवडून आल्यावर भेटीगोटी घेईन काय निवडून आल्यावर भेटीगोटी घेईन काय घ्यायला पाहिजे ना त्यांनी. खेळ काय हे त्यांच्यावर अवलंबून आहे. आमदारांना द्यायला काही हरकत नाही. काय परंतु आता जे समोर जे आहे कमळ जे भाजप चालू आहे वरतं त्याच पक्षाला त्या हिशोबाने द्यायला लागेल की नाही. बरं असं नाही व्हा महायुतीत तुम्ही दोन दिले चंदू यावलकर दिले देवेंद्र भुयार दिले या दोघांच्या भांडणात तिकडे विक्रम ठाकरे निवडून येईल. नाही हो नाही हो शक्यच नाही. देवेंद्र भुयार आणि चंदूभाऊ यावलकर यांच्यातच लढत होणार आहे. पण जास्त जे लोकांचा जो कल आहे वरुण तालुका आणि मोर्शी तालुका याच्यामध्ये सगळ्यात जास्त कल या भाजपकडे जाणार आहे. चाललाय ह्या घडीमध्ये तर लोकांचा कल पक्षाकडे जास्त ओढला आहे. त्याच्यामुळे इथं जे येणारी जी सीट आहे ते चंदू यावलकरची सीट निघणार आहे. जवळपास असं निश्चितही झालं आहे. तसं पहिले ते राष्ट्रवादीचा होता त्यामुळे कसा लोकांचा कल वाढत गेला बीजेपी. कारण की कसं विकासाचे जे कामं आहे हे जसं यांनी राष्ट्रवादीने कसं दुर्लक्ष झाला विकासाच्या कामाकडे तर भाजपाने हा मुद्दा उचलून धरला इथं. त्याच्यामुळे लोकांचं मत सहज त्यांच्याकडे वळलं आहे. विकास झाला आहे 5 वर्ष भरपूर विकास झाला आहे. पण परंतु हिंदुत्व जे आहे महायुतीचं जे जसं आता इंडिया पक्षाचं त्यांचं मत आहे त्यांचं जसं काय दुसऱ्या पक्षाकडे वळून राहिलं त्यांचं मत आणि हिंदुत्ववाल्यांचं हिंदुत्वाकडे ते मत ओढून राहिलं. याच्यामध्ये जो डिफरन्स आहे हे लोकांना कळून राहिलं. अशा पद्धतीनं वरुडकरांचं म्हणणं आहे वरुड मोर्शी मतदारसंघातल्या जनतेचं म्हणणं आहे की चौरंगी लढत आहे सगळेले मतदान करू. इथं जे आलोय आपण सावता चौकात तर सावता चौकाचा विषय असा आहे की आपल्याला एकही जण असं भेटलं नाही का बा दुसऱ्या कोणाला तरी मतदान करत. डायरेक्ट त्याचं म्हणणं आहे की चंदूभाऊ यावलकर. बीजेपी सरकार आणि मोदी के हाथ मजबूत करो हाथ मोदी के हाथ मजबूत करो. तर मंडळी वरुड मोर्शी मतदारसंघात कशा पद्धतीचं वातावरण आहे इलेक्शनचं हे तुम्ही अख्ख्या व्हिडिओवर पाहिलं. बम कल्ला हल्ला इथचे कार्यकर्ते भयानक जोमात आहे आणि इथचा माहोल तसाच आहे. म्हणजे उमेदवार तर सगळ्याच ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात उभे असते पण इथे लढत जी आहे ती चौरंगी लढत आहे असं म्हटलं चाललं. म्हणजे महायुतीतून 2 उमेदवार दिले डायरेक्ट जे सिटिंग आमदार होते ते देवेंद्र भुयार अजित पवार गट घडी या चिन्हावर राष्ट्रवादीतून उभे आहे. त्याच्यानंतर इथं चंदू यावलकर यायले बीजेपीनं तिकीट देऊन टाकली कमळ. मग आता याची मतविभागणी होणं म्हणजे हायच विशेष नाही. त्याच्यात महाविकास आघाडीतून आपले कराडे उभे आहे
राष्ट्रवादी शरद पवार या गटातून तुतारी या चिन्हावर त्यांची कोणी मत खाणार आहे का? तर मग अपक्ष उभे आहे विक्रम ठाकरे लिफाफा म्हणून अपक्ष उभे आहे. तर म्हणजे सगळेजण एकमेकाचे मतं खाणार आहे. आणि आता काय वातावरण होणार आहे ते आता डायरेक्ट 20 तारखेच्या मतदानातच समजणार आहे. पण तरी तोपर्यंत तुम्हाला काय वाटते? हा अख्खा व्हिडिओ तुम्ही पाहिला याच्यावरून म्हणा किंवा मग वरुड मोर्शी मतदारसंघाची जर तुम्ही असाल किंवा बाहेरची असाल तर तुमचा अभ्यास काय म्हणते की वरुड मोर्शी मतदारसंघात कोण निवडून येऊ शकते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर जा आणि माझे व्हिडिओ जरा शेअर बीर मारत जा. म्हणजे कसं विदर्भाची श्रुतिका महाराष्ट्राची श्रुतिका बनन मग लवकरच. ठीक आहे, भेटू पुन्हा नव्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.